आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने IPL चा कप अखेर जिंकलेला आहे। T20 कप ते विजेतेपद त्यांच्या हाती आलेलं आहे। अर्थात बंगळुरूने आज जोरदार मॅच जी आहे ती पंजाब किंग्स बरोबर खेळली आणि त्यानंतर आपण बघतोय की अखेर RCB की पंजाब किंग्स यावरती खरं तर मोठी चर्चा होत असताना RCBने पहिल्यांदाच IPL ट्रॉफी जी आहे T20 कप तो जिंकलेला आहे। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू IPL चा नवा चॅम्पियन ठरलेला आहे। गेल्या काही वेळेपासून आपण बघतोय की प्रत्येक बॉलवर, प्रत्येक षटकारवर, फिल्डिंगवर, प्लेयर्सच्या खेळण्यावर क्रिकेटच्या चाहत्यांचं लक्ष होतं। कोण जिंकणार, RCB की पंजाब किंग्स, याबद्दल खरं तर आपापसात पैजा देखील लावल्या गेल्या असतील, पण अखेर आपण बघतोय की RCBनं IPL चा कप जिंकलाय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमित मोडक आता क्षणाला आपल्याबरोबर। अमित, अखेर आपण बघतोय पंजाब किंग्स वरती RCBनं मात केली आहे। बिलकुल विशाल, आपण एक प्रकारे आजची मॅच ही हाय व्होल्टेज मॅच म्हणून बघितल्या जात होती, कारण IPL ला आज एक नवीन विजेता मिळालेला आहे विशाल, की गेले कित्येक वर्ष IPL वर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांचंच राज्य राहिलेलं आहे। आलटून पालटून ट्रॉफी यांच्याच पारड्यात गेलेली आहे, परंतु पहिल्यांदा गेल्या 17-18 वर्षात एक नवीन विजेता मिळालेला आहे IPL ला। आणि त्याहूनही सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विराट कोहली हा सर्वात जास्त खुश असतील ते विराट कोहलीचे फॅन्स, कारण इतक्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर विराट कोहलीच्या जोडीत IPLचं विजेतेपद पडलेलं आहे। अनेक वेळा IPLच्या विजेतेपदानं विराट कोहलीला चुकवलेलं आहे, अनेक वेळा फायनल्स RCBनं गाठलं जेव्हा तो कॅप्टन होता, परंतु कॅप्टन असताना तो ही ट्रॉफी जिंकू शकला नाही। मात्र आज विराट कोहली आणि त्याच्या टीमनं कमाल केलेली आहे, ही मॅच जिंकली। परंतु दुसरीकडे हे पण बघायला पाहिजे विशाल की पंजाब किंग्सनी जबरदस्त टक्कर दिलेली आहे। म्हणजे जे काही अंतर होतं सामन्यामध्ये, अवघ्या 6 रन्सनी ते सामना जिंकले। थोडं फार अजून जोर लागला असता तर मला असं वाटतं ही ट्रॉफी पंजाब किंग्सने जिंकली असती। श्रेयस अय्यरची विकेट ही अत्यंत महत्वाची होती। श्रेयस अय्यर आज ती कामगिरी करू शकला नाही जी त्याने गेल्या मॅच मध्ये केली होती, आणि मला वाटतं की त्याचा मोठा फटका पंजाब किंग्सला बसला। त्यांची ओपनिंग जबरदस्त झाली। त्यांनी सुरुवातीला असं वाटत होतं की या मॅच मध्ये किंग्स 11 पंजाब कोणालाही आता येऊ देणार नाही, परंतु आपण मानायला पाहिजे RCBची बॉलिंग। आणि आज एक पांड्याच्या हाती ट्रॉफी नक्की असेल। मुंबई इंडियन्स बाद झाल्यानंतर आपण बघितलं होतं की मुंबईचे फॅन्स कसे नाराज झाले, परंतु त्याच मुंबईच्या कॅप्टनचा भाऊ कुणाल पांड्या यानं देखील आज महत्वाची भूमिका बजावलेली आहे विशाल। एकूण आपण जर बघितलं तर एक जबरदस्त फायनल बघायला मिळालं, ज्याची आशा आणि अपेक्षा फॅन्सना होती विशाल। तशा दोन्ही टीम तुल्यबळ होत्या अमित, आणि ते एकमेकांवरती आपण यात हावी होताना पण बघितल्या। दोन्ही टीमच्या खेळीबद्दल मला असं म्हणायला पाहिजे की दोन्ही टीम्स याच तुल्यबळ होत्या, परंतु कुठे ना कुठे टेम्परामेंट जे आपण म्हणतो, या आज आपण विराट कोहलीची खेळी बघितली, खूप मोठी खेळी नव्हती, परंतु त्यांनी आपण जे म्हणतो की एक एंड करून ठेवला होता, आणि त्यामुळे एक चांगला टोटल RCB करू शकले। आणि त्यानंतर जेव्हा RCB बॉलिंग करायला आली तर तेव्हा त्यांनी त्याचं सातत्य राखलं। सुरुवातीला ज्या पद्धतीने किंग्स 11 पंजाबच्या बॅट्समन यांनी धुतलं त्यांना, तरी देखील त्यांनी आपण म्हणतो की आपले गार्ड डाऊन केले नाही, आपलं मॉरल सोडलं नाही, आणि त्यांना जे अपेक्षित होतं की पहिला ब्रेक थ्रू मिळाला, आणि तिथून बंगळुरूच्या टीमनी जे कमबॅक केलं, ज्या बॉलर्सनी कमबॅक केलं, ते परत किंग्स 11 पंजाबला सावरता आला नाही। दोन्ही टीम चांगल्या आहेत, दोन्ही टीम तुल्यबळ आहेत विशाल, परंतु हे फायनल आहे, आणि फायनलमध्ये असं असतं की आपण जसं क्रिकेटमध्ये म्हणतो की त्या दिवशी येऊन कोण कसा खेळतो। आज आपण एक प्रकारे बघितलं तर RCBच्या बॅट्समनची पण कामगिरी एवढी जबरदस्त नव्हती, आणि किंग्स 11 पंजाबच्या बॅट्समनची कामगिरी पण चांगली होती। आपण जर बघितलं तर एक वेळ अशी होती की 78 बॉलमध्ये 77 रन्सची गरज होती, आणि तिथून फक्त 6 रन्सनी किंग्स 11 पंजाबचा पराभव झालेला आहे। आणि मधल्या याच्यात मिडल ऑर्डर मध्ये
1-2 विकेट जे त्यांनी अत्यंत स्वस्तात गमावल्या आणि त्यात श्रेयस अय्यरची विकेट ही की विकेट होती. आज जर त्यांनी थोडा आपण ज्याला म्हणतो की एक कुठे ना कुठे थोडं पेशन्स दाखवला असता, तो पिचवर उभा असता, तर मला असं वाटतं की आजची मॅच किंग्ज 11 पंजाबने जिंकली असती. विशाल, रोहित या ठिकाणी विराट कोहली मात्र मॅच नंतर भाऊक झाल्याचं देखील बघायला मिळालं. अमित, बिलकुल विशाल, होणारच आहे. कारण गेली कित्येक वर्ष विराट कोहली ही एक ट्रॉफी होती ज्याची उणीव त्याला जाणवत होती. आरसीबीची टीम आणि अनेक वेळा हा खिल्लीचा विषय देखील ठरायचा की एवढा मोठा बॅट्समन आहे, एवढी चांगली टीम आहे, परंतु ही टीम कधी फायनल गाठू शकत नाही, कधी सेमी फायनल गाठू शकत नाही आणि ट्रॉफी तर खूप दूरची राहिली. त्याच वेळेस त्याचे जे समकालीन आहे, एक युवराज सिंग असू दे, रोहित शर्मा असू दे, तिकडे महेंद्रसिंग धोनी असू दे, इव्हन गौतम गंभीर असू दे, या प्रत्येक प्लेयर्सकडे ट्रॉफी होती IPLची. परंतु विराट कोहली जगातला नंबर 1 बॅट्समन, अख्खे जग ज्याच्या बॅटिंगसाठी त्याला मुजरा करतं, त्याच्या खात्यात मात्र IPLची एकही ट्रॉफी नव्हती. आज त्याच्या खात्यात ट्रॉफी आहे, परंतु तो आज कॅप्टन नाही आहे. आपण जेव्हा त्याच्या समकालीन टीमच्या बद्दल बोलतो, रोहित शर्माने ऍज अ कॅप्टन ट्रॉफी जिंकलेली आहे. महेंद्रसिंग धोनी तर आपल्याला माहिती आहे CSK. त्याच्यानंतर आपण गौतम गंभीर हा पण कॅप्टन होता KKRचा. परंतु ती एक मोठी उणीव जी विराट कोहलीच्या पारड्यात होती की सर्व काही आहे परंतु IPLची ट्रॉफी नाही. आणि यावेळेस एक प्रकारे बघायला पाहिजे विशाल, की ज्या पद्धतीने RCBची टीम, जे टीम वर्क यावेळेस दिसलं ते अगोदर कधीच नव्हतं. अनेक वेळा विराट कोहली हा सर्वोत्तम प्लेअर ठरलेला आहे, परंतु ट्रॉफी त्याला मिळाली नाही. यावेळेस सर्व गणित जमून आलं होतं आणि ही बेस्ट संधी होती बँगलोरसाठी ट्रॉफी जिंकायची. आणि ही बेस्ट संधी होती विराट कोहलीसाठी, कारण ज्या पद्धतीने यंगस्टर्स येऊन आता IPL मध्ये आपलं नाव कमावतायत आणि हळूहळू हे सर्व प्लेयर्स बाजूला होत आहेत. मला वाटतं की याहून उत्तम संधी नव्हती. हे सर्वात मोठं गिफ्ट आहे विराट कोहलीचं त्याच्या फॅन्ससाठी. त्याचेच फॅन्स नाही, जगभरातले जे काही क्रिकेटचे चाहते आहेत ते देखील आज खुश असतील की चला अखेर विराट कोहली हा IPL विजेता देखील ठरलेला आहे. दोन्ही टीमच्या परफॉर्मन्स बद्दल जर बोलायचं झालं अमित, तर पंजाब किंग्ज 11 तू जसं म्हणालात 6 रन, फक्त 6 रन, म्हणजे त्यांनी आणखीन जोर लावला असता तर कदाचित ही ट्रॉफी त्यांच्या पदरात पडली असती. नेमकं चुकलं कुठे, काय उणीवा राहिल्या? मला वाटतं मिडल ऑर्डर विशाल, ज्या पद्धतीने आपण मिडल ऑर्डर बद्दल बोलायला पाहिजे, मिडल ऑर्डर मध्ये कुठे ना कुठे गडबड झालेली आहे किंग्ज 11 पंजाब कडून. जर आपण बघितलं, श्रेयस अय्यर 1 रनवर आउट झाला, वडेरा 15 रन्सवर आउट झाला, त्यानंतर स्टॉनी 6 रन्सवर आउट झाला. कारण आपण जर ओपनिंग बघितली की आर्या असू दे किंवा प्रशिमन सिंग असू दे, यांनी ओपनिंग चांगली दिली होती. त्यानंतर इंगिसने 39 रन्सची चांगली इनिंग खेळली होती. आणि त्यानंतर जर श्रेयस अय्यर थोडा टक धरला असता, श्रेयस अय्यरने आणखी 25 ते 30 रन्स काढले असते तर मात्र निर्णय बदलला असता. परंतु मधल्या काही मिडल ओव्हरमध्ये RCBच्या बॉलर्सनी एक उत्तम कामगिरी केली आणि त्यांनी कुठे ना कुठे या किंग्ज 11 पंजाबच्या बॅटिंग लाईनवर प्रेशर आणलं. त्यांना ज्या वेगानं रन ते बनवत होते त्याच्यावर कुठे ना कुठे त्यांनी ब्रेक लावला. रन रेट वाढत गेला आणि एकदा रन रेट 11-12च्या पुढे गेला की मग तुम्हाला तो रन रेट कव्हर करणं कठीण जातं. आपण जर बघितलं